विद्यार्थी मित्र हो, मागच्या लेक्चरमध्ये आपण संत तुकाराम महाराजांचे निवडक अभंग या पुस्तकाला सुरुवात केलेलो होतो. या पुस्तकातील संत तुकाराम महाराजांचा पहिला अभंग आपण अभ्यासलेला आहे. संत तुकाराम महाराजांचा पहिला अभंग हा आई वडिलांविषयी होता. या पहिल्या अभंगातून त्यांनी आपल्या मनातील आई वडिलांविषयीचा जो काही कृतज्ञता भाव आहे तो भाव व्यक्त केलेला आहे. यानंतरचा जो त्यांचा अभंग आहे जो आज आपण पाहणार आहोत, त्या अभंगाचा विषय आहे मन. मानवी मन किंवा माणसाचं मन कसं असायला पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी अतिशय सखोल रचना या ठिकाणी केलेली आहे. विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहीतच आहे, मी सुद्धा मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की संत तुकाराम महाराज हे तत्कालीन ज्या काही सामाजिक प्रश्न होते, समस्या होत्या, याच्यावर त्यांनी अतिशय कठोरपणे आपले मत मांडलेलं आहे. याबरोबरच समाजातील जे काही दांभिक लोक असतील, दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतील, अशा लोकांवर सुद्धा त्यांनी अतिशय कठोरपणे टीका केलेली आहे. आणि म्हणून या अभंगामध्ये माणसाचं मन कसं असलं पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी आपल्या अभंगाची रचना केलेली आहे. त्यांचे प्रत्यक्ष अभंग आपण पाहूया. पहिला अभंग आहे त्यांचा, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया, असा त्यांचा अभंग आहे. संत तुकाराम महाराजांनी मनाची ही जे शुद्धतेची अवस्था आहे ती अवस्था स्वतः संत तुकाराम महाराजांनी प्राप्त केलेली होती. आणि म्हणूनच माणसाचं मन शुद्ध झाल्यानंतर, चित्त शुद्ध झाल्यानंतर कोणती अवस्था प्राप्त होते ते या ठिकाणी, किंवा कसा आनंद आपल्याला जीवनाचा घेता येतो ते या ठिकाणी त्यांनी आपल्या या अभंगातून मांडलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया. माणसाचं मन हे जर शुद्ध असेल तर शत्रूसुद्धा त्याचे मित्र होतात. एवढंच नाही तर पुढे ते असं म्हणतात, व्याघ्र हे न खाती सर्पतया. व्याघ्र आणि सर्प हे जे शब्द आहेत हे प्राण्याची नावं आहेत. हे प्राणी अतिशय क्रूर आहेत, हिंसक आहेत, विषारी आहेत. पण इथं प्राणी या अर्थानं त्यांनी हे शब्द वापरलेले नाही, तर समाजामध्ये सुद्धा अशा वाईट प्रवृत्तीचे, हिंसक क्रूर प्रवृत्तीचे माणसं असतात. आणि म्हणून आपलं जर शुद्ध मन असेल, आपलं जर चारित्र्य संपन्न आपण असू, तर अशा क्रूर हिंसक प्रवृत्तीचे माणसंसुद्धा आपली मित्र होतात, ते जवळ येतात, ते निवळतात, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे ते म्हणतात, विष ते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी. याचा अर्थ असा की आपल्याला एक वेळेस ही शुद्धतेची अवस्था आपल्या मनाला प्राप्त झाली की कोणी विषारी प्रवृत्तीची माणसं असतील तरी त्याचा अमृतामध्ये परिवर्तन होईल. कोणी आघात करत असेल ते आघातसुद्धा हितामध्ये होईल. कोणी अकर्तव्य वाईट प्रवृत्तीचे असतील, ही वाईट प्रवृत्तीचे माणसंसुद्धा त्याचासुद्धा नीतीमध्ये परिवर्तन होईल, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. विष ते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्यासे. म्हणजे अशा वाईट प्रवृत्तीचे माणसं असतील तरी समाजामध्ये त्याचं उलट चांगल्या गोष्टीमध्येच परिवर्तन होईल. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा आपलं मन शुद्ध असलं पाहिजे, चारित्र्य शुद्ध असलं पाहिजे, असं ते म्हणतात. माणसं कितीही वाईट वागली
तरी एक ना एक दिवशी त्यांच्या लक्षात येईल की त्यांना त्यांची जी चूक आहे ती त्यांच्या लक्षात येईल आणि त्यांना कळेल की आपण जे करून राहिलो, आपण जे करत आहोत हे चुकीचं आहे आणि म्हणून त्यांचे मन परिवर्तन होतील. पण त्यासाठी आपल्याला त्यांच्या तोंडाला तोंड न देता आपण आपलं मन मात्र शांत शुद्ध ठेवलं पाहिजे, असं ते या ठिकाणी म्हणतात. पुढे म्हणतात, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. पहा किती सुंदर त्यांनी उदाहरण दिलेले. दुःखाचं सुद्धा पर्यवसन सुखामध्ये होईल, सुखाची फळं आपल्याला खायला मिळतील. पण पहिल्यांदा आपलं मन शुद्ध असलं पाहिजे. अग्नीच्या ज्वालासुद्धा त्या शीतल होतील, शांत होतील, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे कोणीही आपल्यावर कितीही आगपाकड करत असेल आणि आपण जर प्रामाणिक असलो, आपलं जर मन शुद्ध असेल, तर त्याचं रूपांतरसुद्धा शांततेत होईल. एके दिवशी त्याला कळून चुकेल की आपण जे बोलून राहिलो, आपण जे करून राहिलो हे चुकीचं आहे. म्हणून माणसाला मनाची जी काही शुद्धता आहे ती शुद्धता टिकून ठेवणं अतिशय आवश्यक आहे. पुढे म्हणतात, आवडेल जीवा जीवाची या परी, सकळा अंतरी एक भाव. पहा किती सुंदर त्यांनी मांडणी केली. आणि ही जी अवस्था आपल्या मनाला प्राप्त होईल शुद्धतेची, तेव्हा आपण आपल्या जीवावर जेवढं प्रेम करू तेवढं प्रेम आपण इतरांच्या विषयीसुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होईल. अशा प्रकारची भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. सकळा अंतरी एक भाव म्हणजे सगळ्याविषयी एक भाव आपल्या मनामध्ये निर्माण होईल. आपण सर्वजण एक आहोत अशा प्रकारची भावना निर्माण होईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. शेवटी म्हणतात, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी ये जे येणे अनुभवे. म्हणजे हे जे मी सांगून राहिलो आहे ते अनुभवातून सांगून राहिलो, असं संत तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. तुका म्हणे कृपा केली नारायणे, आणि ही मनाची अवस्था जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा असं समजायचं की परमेश्वरानं, ईश्वरानं आपल्यावर खरंच कृपा केलेली आहे. तेव्हाच आपल्याला आपल्या मनाची शुद्धतेची, प्रसन्नतेची ही अवस्था आपल्याला प्राप्त झालेली आहे, असं आपण समजायचं. त्याच्यानंतर दुसरा अभंग आहे त्यागावरचा. विद्यार्थी मित्र हो, माणसं जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा त्याग करत असतात. पण मी हे केलं, मी एखाद्याला मदत केली, असं ते पूर्ण गावभर सांगत फिरत असतात किंवा त्या समोरच्या माणसाला पुन्हा पुन्हा त्याची आठवण करून देत असतात आणि त्याला निंद करण्याचा प्रयत्न करत असतात. याला त्याग म्हणत नाहीत. आणि म्हणून संत तुकाराम महाराज या ठिकाणी त्यागाची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. त्याग म्हणजे काय, त्याग करायचा म्हणजे कशाचा त्याग करायचा, हे या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी विशद केलेला आहे. ते म्हणतात, त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे. त्याग करणं म्हणजे काय, आपण पैशाचा, संपत्तीचा, कशाचा त्याग केलो म्हणजे कोणाला मदत केली की आपण संपूर्ण गावभर सांगत फिरत असतो, याला त्याग म्हणत नाही. म्हणजे ते आपल्या मनामध्ये अहंकार आहेच, मीपणा आहे, गर्व आहे, अभिमान आहे. आणि म्हणून ते म्हणतात की त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे. म्हणजे कशाचा आपण त्याग केला पाहिजे, तर आपल्या मनामध्ये जे काय अहंकार आहे, मीपणा आहे, गर्व आहे, अभिमान आहे,
याचा आपण त्याग केला पाहिजे, याला दवडलं पाहिजे, याला नष्ट केलं पाहिजे, याला नाहीसं केलं पाहिजे. ते खऱ्या अर्थानं त्याग आहे. पुढे म्हणतात, मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. म्हणजे एवढ्यावर थांबून चालणार नाही. आपल्या मनामध्ये कुठे आणखीन काहीतरी उरलं आहे काय? मनाच्या कुठल्या तरी कप्प्यामध्ये वाईट विचार आहेत का? उरले आहेत का? अहंकार उरला आहे का? मीपणा उरला आहे का? गर्व उरला आहे का? हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. उरले सुरलं, आणि ते सुद्धा उरले सुरलं नष्ट करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पुढे म्हणतात, अंतरीचे विषम गाडे येऊ पुढे न द्यावे, असं त्यांनी म्हटलं. आणि म्हणून मनामध्ये जर असं काही मनामध्ये जर आपल्या काही असं काही वाईट विचार, दुष्कर्म, अहमपणा, गर्व असं जर काही असेल तरी ते समोर येऊ दिलं नाही पाहिजे, आपल्या ओठावर येऊ दिलं नाही पाहिजे. ते मनातल्या मनात आतल्या आतच त्याला गाडून टाकलं पाहिजे, त्याला नष्ट केलं पाहिजे. आणि शुद्ध मनाची अनुभूती आपण घेतलं पाहिजे, असं ते या ठिकाणी म्हणतात. पुढे म्हणतात, तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. शेवटी म्हणतात की संत तुकाराम महाराज, मनाची जी शुद्धता आहे ती जर आपल्याला तपासायचं असेल तर मनामध्ये जी काही हे अहमपणा, मी, गर्व हे जे आहे हे सर्व नष्ट झालं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं तुमचं मन शुद्ध होईल, प्रसन्न होईल, आणि त्याचं जे काय अनुभूती आहे समाधानाची, ती अनुभूती तुम्हाला, त्याचा आनंद घेता येईल, ते समाधान तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून मनामधला जो काही मीपणा आहे, अहमपणा आहे, त्याग आहे, त्याचा त्याग केला पाहिजे. यानंतरचा त्यांचा जो अभंग आहे तो आहे मानवी मनाविषयीच. पण या अभंगामध्ये, पहिल्या अभंगामध्ये त्यांनी मनाची शुद्धता सांगितलेली आहे. दुसऱ्या अभंगामध्ये त्याग म्हणजे काय, त्याग कशाला म्हणायचं, त्याग करायचं म्हणजे कोणत्या गोष्टीचा त्याग करायचा हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता तिसऱ्या अभंगामध्ये त्यांनी पुन्हा मनावरच त्यांनी मनाचंच स्पष्टीकरण या अभंगामध्ये केलेलं आहे. म्हणजे आपण बाहेरून शरीराची स्वच्छता ठेवत असतो, पण आत मात्र आपलं मन ते वाईट विचारानंच भरलेलं असते, दुष्कर्मानं भरलेलं असते. म्हणून जोपर्यंत आपलं आतील मन, अंतर्मन स्वच्छ होणार नाही, शुद्ध होणार नाही, निर्मळ होणार नाही, तोपर्यंत आपण कितीही बाहेरून कितीही साबण लावलं शरीराला, कितीही सेंट मारलो, कितीही पांढरं शुभ्र कपडे टाकलो, तरी त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून मनाची शुद्धता, मनाचं पावित्र्य हे महत्त्वाचं असते, असं या अभंगामध्ये ते सांगतात. आणि म्हणून ते म्हणतात सुरुवातीला, काय धोविले बाहेरी, मन मळले अंतरी. बरेचसे लोक समाजामध्ये फार अशा प्रकारचे लोक असतात, ढोंगी प्रवृत्तीची लोक, बाहेरून अतिशय साफ सुथरे असतात, पण आतलं मन मात्र त्यांचं मळलेलं असतं. आणि असे लोक कितीही तीर्थयात्रा केले, कुठेही गेले, तरी या लोकांना मात्र जे काही पुण्य मिळवायचं असते ते काही मिळत नसते, किंवा त्यांचं मन जे आहे ते मन काही प्रसन्न नसते, राहत नसते, राहणारही नाही. कारण का, त्यांचं मन त्यांना हमेशा आपण केलेल्या वाईट कर्माची आठवण करून देत असते, आणि म्हणून ते कधीही आनंदी राहू शकत नाही. संत तुकाराम महाराजांनी तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे, काय धोहिले बाहेरी, मन मळले अंतरी. आपण बाहेरून कितीही धुतलो, कितीही साफ सुथरा राहिलो आपण, पण मन आपलं घाणेरडं झालेलं आहे, त्याचं काय. आणि म्हणून आपल्या मनाला जर खऱ्या अर्थानं समाधान,
सुख शांती प्राप्त करून द्यायची असेल, प्रसन्नता प्राप्त करून द्यायची असेल, तर मन आपलं निर्मळ असलं पाहिजे. मन आपलं धुवून काढलं पाहिजे. आपण निर्मळ असलं पाहिजे ते पाण्यासारखं. गादले जन्मवरी असत्य काटे काटले. मी आता म्हटल्याप्रमाणेच त्यांनी म्हटलेलं आहे की आपण आयुष्यभर काय केलेलं आहोत? वाईट विचारानं वागलेलो आहोत, दुष्कर्म केलेलं आहोत, वाईट केलेलं आहोत. एकही चांगलं काम आपण केलेलं नाही आहे. आणि आयुष्यभर जे काही आपण वाईट कृत्य, वाईट कर्म केलेलं आहोत, ते असत्याचे काटे आपल्या अंगावर जखमा करत आहेत, रुतत आहेत. म्हणजे ते पुन्हा पुन्हा आपल्या मनाला आठवण करून देत आहेत. आणि म्हणून आपण कुठेही सुखी नाही, समाधानी नाही. आपल्या मनाला प्रसन्नता, जी काही सुख शांती प्राप्त व्हायला पाहिजे, ती होताना दिसत नाही आहे. आणि मग आपण काय करत असतो? त्या मनाला सुख शांती समाधान प्राप्त करून देण्यासाठी मग कुठेतरी तीर्थयात्रेला जा, कुठेतरी देवाच्या दर्शनाला जा आणि तिथे जाऊन काहीतरी सोहळं करा, पूजा करा, उपासना करा. अशा पद्धतीनं आपण काहीतरी करत असतो. पण संत तुकाराम महाराज असं म्हणतात पुढे, सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करी रे मन वाचा. अशा लोकांना ते सांगतात की मनाचा जो काही दंभाचा व्यापार आपण मानलेला आहे, वाईट गोष्टीचं जे काही व्यापार आपण मानलेला आहोत, ते आपण थांबवलं पाहिजे. आपलं मन शुद्ध केलं पाहिजे. आपली जी वाचा आहे ती वाचा शुद्ध केली पाहिजे. आणि पुढे म्हणतात की तुझी या चित्ताचा तूच गवाही आपुला. आपण मनानं किती शुद्ध आहोत, किती पवित्र आहोत, किती चांगले आहोत, आपण किती चांगले काम केलो आहोत, किती वाईट कामं केलेली आहोत, हे दुसऱ्या कोणाला विचारायची गरज नाही किंवा दुसरे कोणी सांगायची गरज नाही. हे आपलं मनच आपल्याला सांगत असते. म्हणून ते म्हणतात की तुझी या चित्ताचा तूच ग्वाही आपुला. तुझं मनच तुझा साक्षीदार आहे. तू तुझ्या मनालाच विचारून पहा की तू जे काही दंभाचा, वाईट गोष्टीचा जो काही व्यापार, जे काही कृत्य करून राहिला, ते किती वाईट आहे. आणि म्हणून हे थांबवलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत तू थांबवणार नाही तोपर्यंत तुला कधीही समाधान मिळणार नाही. आणि जीवनामध्ये जर समाधान मिळवायचं असेल तर पहिल्यांदा हे जे वाईट कृत्य आहे, हे वाईट कृत्य थांबवलं पाहिजे. असं संत तुकाराम महाराज अतिशय परखडपणे सांगतात. पुढे म्हणतात, पाप पुण्य विटाळ देही भरिता न विचारसी काही. म्हणजे आयुष्यभर आपण पाप पुण्य विटाळ हे सर्व भरत गेलो अंगामध्ये. म्हणजे हे सर्व कृत्य करत गेलो, वाईट मार्गानं चालत गेलो. हे वाईट कृत्य करते वेळेस आपण कधी कोणाचा विचार घेतला नाही किंवा कधी आपण आपल्या मनाला आपण चांगलं करत आहोत की वाईट करत आहोत हे कधी विचारून पाहिलेलं नाही, पडताळून पाहिलेलं नाही. आपण करत गेलो. आणि आता मात्र हे वाईट कृत्यामुळं आपलं मन आपल्याला एका ठिकाणी शांत बसू देत नाही आहे. आपल्या जीवनामध्ये अशी एखादी चांगली गोष्ट नाही की ज्या चांगल्या गोष्टीमुळं आपली मान स्वाभिमानाने उंचावेल. ज्या चांगल्या गोष्टीचा आपल्याला अभिमान होईल, गर्व वाटेल, असं एकही काम आपण आपल्या जीवनात चांगल्या पद्धतीने केलेलं नाही. म्हणजे आयुष्यभर आपण वाईटच कृत्य करत गेलो. आणि आपल्या मनाला कुठेतरी समाधान मिळण्यासाठी, शांतता मिळण्यासाठी मग आपण काय करतो? तर कुठेतरी तीर्थयात्रा करतो, कोणत्या तरी नदीमध्ये आपण स्नान करायला जातो. कारण का? तर आपले पाप नष्ट व्हावेत, आपल्याला पुण्य मिळावं, ही त्यामागची भूमिका असते. पण संत तुकाराम महाराज असे म्हणतात की पाप पुण्य विटाळ देही भरिता न विचारसी काही, काय चाचपसी मही जी अखंड सोळी. मी आता म्हटल्याप्रमाणे मग हे पाप पुण्य धुण्यासाठी आपण काय करतो? आपल्या मनाला एक प्रकारची शांती प्राप्त करून देण्यासाठी आपण तीर्थयात्रा करत जातो, कुठेतरी नदीमध्ये जाऊन डुबकी मारून येतो, स्नान करून येतो. का? तर आपलं आपण जे काही वाईट कृत्य केलेलं आहे, ते वाईट कृत्य, ते पाप, ते नष्ट झालं पाहिजे.
ही त्यामागची भूमिका असते. पण संत तुकाराम महाराज म्हणतात की ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी पूर्ण अखंड सोहळी आहे. आणि म्हणून आपण कोणत्याही ठिकाणी गेलो, आपल्या मनामध्ये एक भ्रम असतो की ही इथलं ठिकाण हे सोहळं आहे, इथलं ठिकाण वाईट आहे, ओळ आहे. हे असं काहीच नसते. हे पृथ्वीच पूर्ण पवित्र आहे. सोहळी आहे म्हणजे पवित्र आहे. कुठेही गेला तरी हा आपल्या मनाचा भ्रम आहे की आपण इथं गेल्यानं पुण्य मिळते, तिथं गेल्यानं पाप मिळते. असं काहीच नाही, असं संत तुकाराम महाराज सांगतात. पुढे म्हणतात की अशा माणसाला ते सांगतात की काम क्रोधा वेगळा ऐसा होई का सोहळा. त्याला प्रश्न करतात की आपण जे काय काम, क्रोध, मद, मत्सर, द्वेष आपल्या मनामध्ये भरलेला आहे, खूप साठलेला आहे, आणि असं मन घेऊन आपण सोहळा बनण्याचा प्रयत्न करत आहोत. कसा काय सोहळा बनेल आपल्याला? कसं काय पुण्य मिळेल? कुठेही गेलो तरी कशी काय आपल्या मनाला शांती मिळेल, सुख मिळेल, समाधान मिळेल? अजिबात मिळणार नाही. कारण का आपलं मनच घाणेरड्या विचारानं भरलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या मनाला जर समाधान, शांती, सुख प्राप्त करून द्यायचं असेल तर हे जे काही काम क्रोध आहे, हे काम क्रोधापासून, वाईट प्रवृत्तीच्या गोष्टीपासून आपण वेगळं झालं पाहिजे. हे सोडून दिलं पाहिजे. आपण दंभाचा व्यापार सोडून दिला पाहिजे. आणि आपण जे काही आपल्या मनाचा जो काही भ्रम आहे की आपण इथं गेल्यानंतर पुण्य मिळते, इथं गेल्यानंतर आपले पाप नष्ट होतात, हे सर्व मनाचा भ्रम आहे. आणि म्हणून हे थांबवलं पाहिजे, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. शेवटी म्हणतात की तुका म्हणे कळा गुंडून ठेवी कुसरी. पहा किती सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे. संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की आपण जे काही आपल्या मनाचं जे काही वाईट विचाराचं जो काही प्रदर्शन आपण भरलेलं आहे, कुसरी याचा अर्थ प्रदर्शन, हे वाईट विचाराचं, वाईट गोष्टीचं हे जे प्रदर्शन आपण मानलेलं आहे, किंवा जे ढोंगीपणाचं जे काही आपण प्रदर्शन मानलेलं आहोत, हे सगळं आपण गुंडाळून ठेवलं पाहिजे, बंद केलं पाहिजे ते, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून ते शेवटी असं म्हणतात की आपल्याला जर खऱ्या अर्थानं सोहळं व्हायचं असेल तर आपल्या मनातले जे काही वाईट विचार आहेत, दांभिकपणा आहे, दुष्ट प्रवृत्ती आहे, हे सर्व नष्ट केली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं, म्हणजे आतून बाहेरून निर्मळ असलं पाहिजे. केवळ बाहेरून निर्मळ असून चालणार नाही, तर आतूनही निर्मळ असलं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्या मनाला समाधान मिळेल, असं ते या ठिकाणी सांगतात. आणि शेवटच्या अभंगामध्ये त्यांनी पुन्हा मनाच्या प्रसन्नतेविषयी बोलतात. माणसाचं मन हे प्रसन्न असलं पाहिजे. माणसाच्या जीवनात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात, या सर्व गोष्टीमागे माणसाचं मनच कारणीभूत आहे. आणि म्हणून माणसाचं मन हे शुद्ध असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे. आणि मन प्रसन्न, शुद्ध ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर चांगली कर्म केली पाहिजे. हेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा अभंग तर संत तुकाराम महाराजांचा अतिशय प्रसिद्ध अभंग आहे. सर्वसामान्य लोकांच्या ओठावर त्यांचा हा अभंग आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहा, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. म्हणजे मनच हे सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट गोष्टीचं कारण आहे. म्हणून माणसाचं मन हे प्रसन्न असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. सिद्धी याचा अर्थ की आपण काही योग साधना वगैरे करून मिळवलेली सिद्धी, ते सिद्धी इथे अपेक्षित नाही आहे. तर जे विविध वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या वाईट अशा घटना, गोष्टी इथे
त्यांनी अंतर्भूत केलेलं आहे. म्हणजे या ज्या माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात, या सर्व चांगल्या वाईट गोष्टीमागं माणसाचं मनच कारणीभूत असते. आणि म्हणून माणसाचं मन हे प्रसन्न असलं पाहिजे असं ते सांगतात. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. माणसाच्या मनाला स्वातंत्र्य हवं आहे. मोक्ष म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हवं आहे की बंधन हवं आहे? बंधनात राहणं हवं आहे. सुख, समाधान, इच्छा या सर्व गोष्टीमागे माणसाचं मनच असते. ज्या काय माणसाच्या जीवनात घटना घडत असतात, गोष्टी घडत असतात, या सर्व गोष्टीमागे माणसाचं मन असते. त्याला मनच कारणीभूत असते. आणि म्हणून माणसाचं मन हे प्रसन्न असलं पाहिजे, चित्त शुद्ध असलं पाहिजे. पुढे असं म्हणतात, मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली. पहा किती सुंदर त्यांनी वर्णन केलेले आहे. मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची. पहा मनाला किती मोठं पावित्र्याचं स्थान त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे. मनाला त्यांनी या ठिकाणी माऊली म्हटलेलं आहे. मने प्रतिमा स्थापिली म्हणजे मनच आपल्या मनामध्ये एखाद्या ईश्वराची, एखाद्या परमेश्वराची प्रतिमा स्थापित असते, त्याच्याविषयी श्रद्धास्थान ठेवत असते. त्या प्रतिमेचं मनच मने मना पूजा केली, मनानंच पूजा करत असते, मनच पूजा करत असते त्या प्रतिमेची. मने इच्छा पुरविली, मनानंच इच्छा पुरवलेली असते. आणि म्हणून मन हे माऊली सकळांची. मन हे माऊली आहे, ईश्वर आहे, प्रेम आहे, दैवत आहे सकळांचं. खरी गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीमागे माणसाचं मन आहे कारणीभूत. एखादी गोष्ट आपल्या हातून चांगली घडली की आपल्याला लगेच प्रसन्नता प्राप्त होते, प्रसन्न होतो आपण, आनंदी होतो. आणि लगेच कुठली तरी वाईट गोष्ट घडली आपल्या हातून की लगेच माणसाचं मन हे नाराज होते, दुःखी होते. आणि म्हणून माणसाचं मन हे सदा प्रसन्न असलं पाहिजे. सगळा हा मनाचा खेळ आहे, मनाचा भ्रम आहे. आणि म्हणून आपलं मन हे शुद्ध ठेवलं पाहिजे. पुढे म्हणतात, मन गुरु आणि शिष्य. मनच आपलं हे गुरु आहे. कोणी शिकवलं तर आपण आपला गुरु होत नाही. कोणी कोणाचा गुरु नसतो ना कोणी कोणाचा शिष्य नसतो, असं संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. मनच आपलं गुरु असते आणि आपलं मनच शिष्यही सुद्धा असते. म्हणजे आपल्या मनानंच आपल्याला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि आपल्या मनानंच ते शिष्य होऊन ऐकलं सुद्धा पाहिजे. करी आपुलेची दास्य असं ते पुढे म्हणतात. करी आपुलेची दास्य असं ते म्हणतात. म्हणजे आपलं कर्तव्य, आपले कर्म आपणच केलं पाहिजे असं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी. पुढे म्हणतात की प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. म्हणजे आपल्याला प्रगती करायची आहे का अधोगती करायची आहे हे आपल्या मनावरच अवलंबून आहे. शेवटी ते सांगतात, साधक, वाचक, पंडित, श्रोते, वक्ते ऐका मात. साधक, वाचक, पंडित, श्रोते, वक्ते ऐका मात. नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. म्हणतात साधक, वाचक, पंडित,
श्रोते वक्ते या सर्वांना ते आव्हान करतात की नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे, म्हणजे मानवी मनासारखं दुसरं दैवतच नाही आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे मनाला किती मोठं मानवी जीवनामध्ये स्थान त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून माणसानं आपलं मन हमेशा प्रसन्न ठेवलं पाहिजे. मानवी मनाविषयी संत तुकाराम महाराजांचे हे विचार किती भव्य आहेत. या विचाराचा नक्कीच आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर अभ्यास केलाच पाहिजे, पण त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्याला आपण चांगलं स्थान दिलं पाहिजे, त्याचा अंगीकारसुद्धा आपण केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. बाकीचा भाग आपण उद्याच्या तासात पाहू.